नमस्कार, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन मिसळ। आपण त्यामध्ये तेल न घालता सर्वप्रथम 2 मिनिटं कांदा परतून घेऊ। कांदा काळपट झालेला आहे। आता आपण त्यामध्ये तमालपत्र, बेडगी मिरची, आले, 2 वेलदोडे, खडा मसाला मधलं हे फूल, लसूण, वाळलेलं खोबरं, दालचिनी, लवंग, मिरी हे सर्व आपण परतून घेऊ। जिरे आपण हे सर्व बिन तेलामध्ये परतून घेत आहोत। टोमॅटो 1-2 मिनिटं परतून घेऊ आणि थंड झाले की मिक्सरला लावून घेऊ। आता आपण फोडणी टाकून घेऊ। तेल, मिक्सरला बारीक केलेला सर्व मसाला तेलामध्ये परतलेला आहे। चिमूटभर हळद, बिजार मसाला, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, काश्मीरी पूड, थोडंसं चवीनुसार मीठ आणि मटकी आणि मटार हे शिजवून घेतलेलं आहे। हे आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊ। कस्तुरी मेथी, हिंग आणि थोडंसं गरम पाणी आपण घालून घेऊ। ह्यामध्ये बटर, कोथिंबीर टाकून घेऊ आणि ह्याला 5 मिनिटं झाकून घेऊ। पॅन ठेवलेला आहे। आता आपण पाव कट करून घेऊ। बटर टाकून हे छान असे भाजून घेऊ। आता मिसळवरती आपण टाकून घेणार फरसाणा। अशा प्रकारे आपली ही महाराष्ट्रीयन मिसळ तयार झालेली आहे। धन्यवाद।